Co-powered by Techno. भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे, परंतु जे कन्फर्म उमेदवार आहे सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार त्यांना काम करण्याच्या सूचना पक्षानं दिलेल्या आहे। त्यापैकीच एक आहे समीर कुणावार, हिंगणघाटचे आमदार। कशा प्रकारे तयारी तुम्ही सुरू केलेली आहे, काय कुठल्या मुद्द्यांवर लोकांपर्यंत जात आहे? हे बघा, पहिली गोष्ट तर आम्ही 12 महिने काम करणारे आहोत। 365 दिवस सतत काम करणारा माणूस मी आहे आणि मुद्दे आमदाराचं कामच आहे की आपल्या विधानसभेतले प्रश्न सोडवणे, लोकांच्या भावनांना ओळखून काम करणे, विकास करणे हे आपलं काम आहे। त्यामुळे मुद्दे या सरकारने खूप चांगलं काम केलं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीने बिलकुल लक्ष दिलं नाही। ऑनलाईन सरकार होतं, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निधी दिला नाही, आमच्या भागामध्ये विशेष निधी कुठलाही दिला नाही। आता खरं 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे काही मदत झाली, पीक विम्याचे पैसे मिळाले, 1 रुपयात पीक विमा मिळाला, शेतकऱ्यांना दिवसा लाईन दिली, शेतकऱ्यांना आधार दिला, आमच्या लाडक्या बहिणींना महिना सुरू केला, बसमध्ये अर्धी तिकीट केली आणि बाकीचे आम्ही विकासासाठी आम्हाला प्रचंड निधी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांनी दिला। त्यामुळे या कामाच्या सर्व विकासाच्या जोरावर आता आम्ही पुढे चाललेलो आहोत। उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या? नाही, पक्षाने आम्हाला काही सूचना दिल्या नाही। आम्ही सांगितलं ना 365 दिवस काम करणारा माणूस आहोत, त्यामुळे पक्ष सांगेल तो आदेश आम्ही मान्य करणार आहोत आणि आम्ही काम करत आहोत। आमचं पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य आहे। हिंगणघाट मेडिकल कॉलेजचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून गाजला, तुम्ही बरेच प्रयत्न त्यासाठी केले, शेवटी त्याची जागा फायनल झाली। कधी भूमिपूजन होणार आहे आणि किती मोठा फायदा इथल्या ग्रामीण जनतेला, कारण की सेवाग्रामला जावं लागत होतं, नागपूरला जावं लागत होतं? हे बघा, मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळालं म्हणजे हे आमच्यासाठी देवदुर्लभ घटना आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी होणारं मेडिकल कॉलेज हे तालुक्याच्या ठिकाणी मिळालं, त्याच्यासाठी खूप परिश्रम घेतले, राजीनाम्याची तयारी ठेवली, राजीनामा लिहून देण्याचं आंदोलन केलं पायऱ्यावर, ते आता आम्हाला मिळालं। जागेसाठी आमच्या इथल्या विरोधकांनी त्याच्यामध्ये मुद्दाम राजकारण करण्याचा प्रयत्न केला। मला सांगा, हे जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज आहे, हिंगणघाटच्या आसपासला होणारच आहे, पण त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला। पण अतिशय चांगली जागा 52 एकर जागा ही मिळालेली आहे जामला, आणि त्या जामला भव्य दिव्य आता हे मेडिकल कॉलेज होणार आहे। जसे जागेचा GR निघाला त्याबरोबर आता त्याचे इस्टिमेट आणि इस्टिमेट डिझाईन, नकाशे, टेंडर हे सर्व प्रोसेस आता सुरू आहे। ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। समीर कुणावार वर्सेस पवार गट असा सामना इथे होईल, कशी लढत बघता तुम्ही? बघा, अजून महाविकासमध्ये अजून काही एक वाक्यता नाही आहे। महाविकास आघाडी असेल, त्यांचे घटक पक्ष आहेत, शिवसेना उभाटा असेल, काँग्रेस असेल, आता ही नेमकी सीट कोणाच्या कोट्यामध्ये जाईल हा इथून सध्या पेच प्रसंग आहे आणि गेल्यावरही ते कसे काय लढतात हा एक पेच प्रसंग आहे। आणि दुसरी गोष्ट, 2.5 वर्ष जे सरकार होतं महाविकास आघाडीचं, यांच्याजवळ सांगण्यासाठी काहीच नाही हो। त्या 2.5 वर्षामध्ये काही एक निर्णय नाही, काही काम नाही केलं। आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठला निधी मिळालेला नाही, आम्हाला काय करणार आहे? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाताय, आता काय काय सांगताय लोकांना जाऊन? केलेला विकास आणि आज या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसामध्ये निर्माण झालेला माझ्याबद्दलचा एक विश्वास, केलेला विकास आणि माझा असलेला विश्वास, आज ही परिस्थिती आहे की 12ही महिने माझ्याकडे रोज लोक काही ना काही वैयक्तिक कामं, कुठल्या गावातली कामं याच्यासाठी मला सतत भेटतात। त्यामुळे मी लोकांच्या सतत संपर्कामध्ये आहो। कुठल्याही गावात जर लहान मोठी काही घटना घडली असेल, काही लहान मोठ्या गोष्टी असेल, कोणावर अन्याय असेल, कोणाला काही मदत पाहिजे असेल, लोक माझ्याकडे येतात आणि एक विश्वासाचं अतूट नातं तयार झालेलं आहे। त्या गोष्टीवर पुढे जाणार आहे। महायुतीमध्ये सिटिंग गेटिंग फॉर्म्युला आहे, जवळपास 95% सिटिंग आमदारांना तिकीट दिलं जाणार आहे। तुमचा नंबर लागेल, त्याच्यात उमेदवारी कन्फर्म मिळेल असं वाटतं? बघा, मी अभ्यास करणारा माणूस आहे, पेपर सोडवणारा माणूस आहे। मार्क टाकण्याचं काम हे पक्षाचं आहे, मार्क टाकण्याचं काम हे जनतेचं आहे। मी त्याच्याकडे कधी अजिबात लक्ष देत नाही, जो आदेश येईल ते फॉलो करायचं। किती कामं केले गेले 2.5 वर्षात? 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही म्हटलं की निधी दिला नाही, किती कोटी रुपयाचे कामं झाले माझ्या या 2.5 वर्षामध्ये आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये हजारो कोटीचे कामं आहे। एवढे कामं आहे का तो आकडा मला कॅल्क्युलेटरमध्ये लिहिता येत नाही, इतके हजारो कोटी रुपयाचा निधी या विधानसभामध्ये आला। त्याचे मी पुस्तक करतो आहे, एका पुस्तकामध्ये बसत नाही, एक पुस्तक एवढं मोठं होतं आहे, एवढे कामं आहेत मी आणलेले। त्यामुळे लोकांपर्यंत आता पोहोचणारच आहे, पण अजूनही बरीच कामं शिल्लक आहे। मी असं म्हणत नाही पूर्ण कामं झाली,
पण किमान 60-70% कामं झालेली आहे. प्रचार सुरू झाला. शेवटचा प्रश्न आहे माझा. प्रचार सुरू झाला. सुरू झाला म्हणजे भेटीगाठी कार्यक्रम हे सुरू झालेले आहे. धन्यवाद. हे होते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार. एकूणच सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार काही लोकांना काम करण्याच्या सूचना पक्षानं दिल्या आणि त्यानुसार ते कामाला लागलेले आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.